पालथं मारायचं. नमस्कार, अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजकालची मुलं बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी असे पदार्थ त्यांना आवडत नाहीत. आणि भोपळ्याची भाजीसुद्धा आवडत नाही. आणि जो दुधी भोपळा असतो आपला, त्याची भाजीसुद्धा खायला नाक मुरडतात. तर आता तसं होणार नाही. भोपळा पण खातील आणि नाचणी, बाजरी, ज्वारी सगळे मिलेट्स पण खातील. तर आज आपण बनवणार आहोत मिलेटची धपाटे. तर दुधी भोपळा आणि मिलेट्सची आपण आज धपाटे बनवणार आहोत. याला तुम्ही थालीपीठ म्हणा किंवा पराठे म्हणू शकता. तुम्हाला जे नाव द्यावं असं वाटतं ते तुम्ही देऊ शकता. याला अगदी चविष्ट असे आपण आज मिलेट्सपासून, भोपळ्यापासून धपाटे बनवणार आहोत. चला तर बनवूया. हे बघा, या ठिकाणी गरमागरम आपली सगळी धपाटे बनवून तयार झालेली आहेत. अगदी चविष्ट अशी. माझ्या मुलाने एक खाल्लं सुद्धा. तो म्हणाला खूपच चविष्ट झाले मम्मा. तर आज त्याची भोपळ्याची भाजी खाण्याची इच्छा नव्हती, तर मम्मा वेगळं बनव म्हणाल्या. थालीपीठ नाही तर धपाटे बनव म्हणाला. आणि मी माझं चॅनलमध्ये पाहिलं तर त्यावरती काही टाकलेली दिसली नाही मला ही रेसिपी. तर चला म्हणतं, तर चला तर आपण आज बनवूया. तर चला तर आपण आज बनवूया असा विचार केला आणि रेसिपी पण बनवली. मग तर अगदी खमंग असा वास येतो याचा. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. प्रथम तुम्हाला हे जवळून दाखवते. हे बघा किती सुंदर झालेत. आता खाली ठेवून दाखवते. हे बघा, दिसलेत किती छान. हे बघा मस्तच. हे बघा अगदी छान, अगदी सुंदर अशी झालीत. आता बघा, चला तर आपण आता याची टेस्ट घेऊया. आणि हे तुम्ही लोणच्यासोबत, सॉससोबत किंवा तूप बटरसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर असंही खाऊ शकता. चला तर मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवते. मस्त, एक नंबर, खूपच छान. हे बघा अगदी सॉफ्ट सुद्धा झाले. दिसले का? हे बघा अगदी लहान मुलं सुद्धा खातील. हे असं झालं. हे बघा फोल्ड होतात ते ना. हे बघा मस्त. तर तुम्ही हे नक्की बनवा. खूपच टेस्टी झालेत. आणि मी नेहमी बनवते त्याच्यापेक्षा अजून वेगळ्या गोष्टी मी यात ॲड केल्यात, त्यामुळे अजून जास्त याला स्वाद आलेला आहे. मला नवीन नवीन ट्राय करायला खूप आवडतो. तर मी माझ्याच अंदाजाने, माझ्याच मताने मी काही ॲड करत असते, मसाले किंवा इतर गोष्टी. त्यामुळे अगदी चविष्ट झालेलं आहे. आणि असं जर तुम्ही मुलांना खाऊ घातलं ना, ते अजिबात नाक मुरडणार नाहीत. भोपळा खायला किंवा नाचणी खायला, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ कोणतंही ते खायला नाक मुरडणार नाहीत जर असं तुम्ही बनवून दिलं. छान. अगदी सुंदर झाले. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि हल्ली तर मिलेट्स पूर्वीपासून आपल्याकडे खातात मिलेट्स, पण आता तर जगभरामध्ये मिलेट्सचे पाकिट विकत आहेत ऑनलाईनसुद्धा आणि आता अमेरिकेमध्ये सुद्धा. तर तुम्ही, आणि आपण बाजरी, ज्वारी तर आपले आजी आजोबा आई वडील खातच आलेत, हो की नाही? आपण सुद्धा
पण हल्लीची मुलं नको म्हणतात. माझा लहान मुलगा खात नाही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी. मग असं काही करून दिलं की तो पटापट खातो आणि म्हणतो अजून दे मम्मा, अजून दे. आत्तासुद्धा मम्मा मी माझं बनवून घेतो. अरे थांब, मी त्यांना दाखवते आणि हे आहेत मी केलेले भरपूर, यातलं तू खा. चला, त्याला भूक लागली, आपण आता त्याला देऊया. आणि माझीही तर तुम्ही हे नक्की बनवून बघा. खूप असे टेस्टी बनवून तयार होतात, खूपच छान. तुम्ही एक मात्र म्हणजे हे छान आहे, म्हणजे तुम्ही कापड जे आहे ते ओलं करून घ्यायचं आहे. ती टीप लक्षात ठेवायची. आणि गोळा घ्यायचा आहे आणि कसं थापायचा आणि कसं थापायचं आणि कसं पसरवायचं ते तुम्हाला मी दाखवलंच आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा. आणि तुम्हाला मोठे करायचे असतील साईजचे तर मोठे छोटे कोणत्याही साईजमध्ये तुम्ही हे बनवू शकता. आणि तूप आवडत नसेल, जे विगन असतील ते तूप न वापरता ऑइल वापरू शकता. आणि ऑइल पण ज्यांना अवॉइड केलं असेल ते असंच बनवून खाऊ शकतात, तरीसुद्धा ते टेस्टी लागतं. तर तुम्ही हे नक्की बनवून बघा. खूपच सुंदर असा वास येतोय. कसुरी मेथी घातली ना त्यामुळे अजून जास्त टेस्ट येते आज. तर तुम्ही नक्की बनवून बघा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. आणि माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. या ठिकाणी दुधी भोपळा घेतलाय, तो मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचा किस करून घेतलेला आहे. हे जे माप आहे 2 कपाचं माप आहे. तर हा 2 कप आपण किस या ठिकाणी घेतलेला आहे. हे 1 कपाचं माप आहे. तर हा 3रा कप, म्हणजे या ठिकाणी 3 कप आपण दुधी भोपळ्याचा किस घेतलेला आहे. तुमच्याकडे हे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने 3 वाट्या मोजून घ्यायचं आहे. या ठिकाणी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप बाजरीचं पीठ. तुम्हाला वाटत असेल ही तर पूर्ण कप घालते आणि अर्धा कप सांगते, तर हे मेजरमेंट कप आहेत. तर हा 1/4 आणि अर्धा असं मेजरमेंट आहे. ही जी लाईन दिसते ती 1/4 कपाची आहे आणि पूर्ण भरून घेतलं तर तो अर्धा कप. या ठिकाणी दिसतात ते का तुम्हाला लिहिलेलं, हे बघा. यात आपण अर्धा कप बेसन घालणार आहोत. जी वाटी घेतली तुम्ही तीच वाटी सगळ्याला वापरायची. जो कप तुम्ही वापरलाय तोच कप सगळ्याला वापरायचा आहे. आपण या ठिकाणी हाफ कप सगळे पीठ घेतलेले आहेत. तर गव्हाचं पीठ आपण 3/4 कप घेणार आहोत. या ठिकाणी हे नाचणीचं पीठ, रागीचं पीठ घेत आहे. नाचणीचं पीठ हे पण मी अर्धा कप घेतलेलं आहे. यात आपण हा 1 चमचा आणि अजून एक दुसरा चमचा. या ठिकाणी धना पावडर आपण 2 चमचे घेतलेले आहे. जो मसाल्याचा चमचा असतो ते फुल भरून घ्यायचे. आपण आता जिरा पावडर घालूया. हा 1 चमचा आणि हा दुसरा चमचा. 1 चमचा ओवा घालायचे आहेत. 1 मोठा चमचा तीळ घालूया. या ठिकाणी 1/4 कप कसुरी मेथी घेतलेली आहे, हे पण आपण घालणार आहोत. हे आपण जरा असं करून घेऊया पसरट. या ठिकाणी अद्रक, लसूण, मिरची कुटून घेतलेली आहे. हे वाटण आपण यात घालूया. तर 1 कुडी घेतलेली आहे मोठी लसणाची. आणि अद्रक घेतलंय मी 1 इंच, कारण आपला भोपळा जास्त आहे. आणि 4-5 हिरव्या मिरच्या. यात 1 चमचा लाल तिखट घालूया. 1 चमचा हळद घालूया. हा 1 मोठा चमचा भरून तूप घालूया. या ठिकाणी हे दही घेतले मी 1/4 कप, हे घालूया. आपण आता हे मळून घेऊया पीठ.
या ठिकाणी थालीपीठ आणि धपाट्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. हे 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. या ठिकाणी 10 मिनिटं झालीत. आपण आता हे काढून घेऊ झाकण आणि आता आपण बनवूया. या ठिकाणी माझ्याकडे हे मलमलचं कापड आहे. हेच ना, हे रुमाल असे मिळतात विकत. ओके, कॉटनचे. हे खास मी असे धपाटे वगैरे आणि मोड आणण्यासाठी असे भरपूर आणलेत. तर हे आता धुतलेलं आहे, स्वच्छ आहे. हे जे कापड आहे आपण हे ओलं करून घेऊया. या ठिकाणी हा नॉनस्टिकचा तवा घेतला आहे. आपण आता गॅस ऑन करूया. लोखंडाच्या तव्यावर केलं तरी चालेल. तर माझ्याकडे हा या ठिकाणी लोखंडाचा पण तवा आहे, तो पण आपण या ठिकाणी ठेवूया. नॉनस्टिक तव्यावरचं पण दाखवणार आहे आणि लोखंडाच्या तव्यावरचं सुद्धा. तर या ठिकाणी आपण हे ओलं करून घेतले. या ठिकाणी हे पोलपाट घेतले, त्यावरती आपण हे पसरवणार आहोत असं. आणि आता हे बघा, हे जे पीठ आहे याचा आपण गोळा घ्यायचा आहे. हे बघा, हा एवढा मी गोळा घेतला आहे. आणि आता काय करायचं आपण, आणि ह्या वाटीत पाणी घ्यायचं आहे का, आणि हात असा ओला करायचा आहे पाण्याचा, आणि मग हे असं थापत जायचं आहे. हे असं स्प्रेड करत जायचं आहे. आणि परत वाटल्यास परत पाण्यात बुडवायचं आहे आपला हात, आणि हे असं पसरवत जायचं आहे. तुम्हाला जेवढं बारीक करता येईल तेवढं ते करत जायचं आहे. आणि एकसारखं करायचं आहे. मध्ये जाड, मध्ये जाड, बाहेर पातळ, किंवा मध्ये पातळ बाहेर जाड असं नाही करायचं आहे. छान असं पसरत पसरत, हे बघा खूप मोठं झालंय. तुम्हाला कोणत्या साईजचं पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. हे तर माझं हे बघा एवढा एक बिलाचं झालंय. माझा हात त्याच्यात बसतो. हे बघा किती सुंदर आपलं झालंय, दिसलं. असं स्प्रेड करायचं छान. हे बघा, हा पोलपाटच डायरेक्ट घ्यायचा आहे. नाही तर तुम्ही असं पण घेऊ शकता उचलून, पण मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तव्यावरती आपण हे तूप घालणार आहोत आणि हे पसरवून घेणार आहोत. आणि आता हे थापलेलं आहे आपण थालीपीठ, धिरडं, धपाटं. हे धपाटं आपण आता यावरती घालणार आहोत. तर हे असं पालथं मारायचं. ओके, आणि हे असं काढायचं. हे बघा, वाव, मस्तच. यावरती झाकण ठेवूया. आणि आता हे बघा भरपूर झालं, हे खूपच आहे. ओके, आता हा एवढा आपण गोळा घेणार आहोत. मी मोठा एक भोपळा होता त्याचं केलं हे. आता हे असं परत एकदा दाखवते मी. ते असं पसरवायचं आहे. पाणी लावायचं, पाण्याचा हात लावायचा आणि हे असं करत जायचं. पटपट होतात. हे बघा झालं या ठिकाणी आपलं. तव्यावरती आपण तूप घालूया आणि हे पसरवून घेऊया, म्हणजे चिटकणार नाही लोखंडाच्या तव्याला. तर हे बघा मी असं हातामध्ये पकडलं आहे आणि हे याच्यावरती घालायचं. हे बघा, यावरती झाकून ठेवूया 2 मिनिटासाठी. आता हे बघूया आपण. तर यावरती आपण तूप घालूया आणि हे पसरवून घेऊया. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करा, आणि काही नाही वापरलं तरी चालेल. आणि आपण आता हे पलटवूया. वाव,
आणि आता दुसरी साईड सुद्धा आपण दुसरी साईड आपण झाकून ठेवूया आणि परत 2 मिनिटांनी बघूया. मीडियम गॅस ठेवायचं आहे, खूप मोठं पण नाही करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित होतं. आपण आता हे बघूया. यावरती पण आपण तूप घालूया आणि लोखंडाचा तवा जास्त तापतो, त्याच्यामुळे अगदी कमी गॅस ठेवायचा आहे. आणि काही पण घातलं की त्याचा धूर निघतो. आता तूप लावले ना आपण, त्याचा लगेच धूर निघतो. आपण आता हे पण 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. हे बघा, असा गोळा घ्यायचा आहे आणि असं हे थापत जायचं आहे. हे पण आपलं झालं स्प्रेड करून. आता आपण हे झाकण काढूया आणि पुन्हा एकदा पलटवूया. वाव, मस्तच. आणि मस्त असं प्रेस करत करत त्याला सेकून घ्यायचं आहे. पुन्हा आपण थोडंसं तूप घालूया. हे बघा, आपला हा मस्तपैकी या ठिकाणी आपले धपाटे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही थालीपीठ म्हणा, धिरडे म्हणा, काही पण म्हणा, पराठा म्हणा, एकदम सुंदर. हे बघा, हे आपण काढूया, एक पलटूया. हे बघा, यावरती पण आपण तूप घालूया, हे पसरवूया. हे बघा, मस्तच दिसले. वाव, अशाच पद्धतीने आपण आता पटपट सगळे करून घेऊया. हे बघा, या ठिकाणी आपले हे 2 बनवून झाले. मस्त. वाव, या ठिकाणी आपलं हे 3रं धपाटं बनवून तयार झालेलं आहे. हे बघा, या ठिकाणी हे 4थं धपाटं आपलं बनवून तयार झालेलं आहे. हे बघा, वाव. हे बघा, या ठिकाणी गरमागरम आपली सगळी धपाटे बनवून तयार झालेले आहेत. अगदी चविष्ट अशी. माझ्या मुलाने एक खाल्लं सुद्धा. तो म्हणाला खूपच चविष्ट झाले मम्मा. तर आज त्याची भोपळ्याची भाजी खाण्याची इच्छा नव्हती, तर मम्मा वेगळं बनव म्हणाले. खमंग असा वास येतो याचा. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. प्रथम तुम्हाला हे जवळून दाखवते. हे बघा, किती सुंदर झालेत. आता खाली ठेवून दाखवते. छान. हे बघा, मस्तच. चला तर आपण आता याची टेस्ट घेऊया. आणि हे तुम्ही लोणच्यासोबत, सॉससोबत किंवा तूप बटरसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर असंही खाऊ शकता. चला तर मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवते. मस्त, एक नंबर, खूपच छान. हे बघा, अगदी सॉफ्ट सुद्धा झाले. दिसले का? हे बघा, अगदी लहान मुलं सुद्धा खातील. हे असं झाले. हे बघा, फोल्ड होतात ते ना. हे बघा, मस्त. तर तुम्ही हे नक्की बनवा. खूपच टेस्टी झालेत. आणि मी नेहमी बनवते त्याच्यापेक्षा अजून वेगळ्या गोष्टी मी यात ॲड केल्यात, त्यामुळे अजून जास्त याला स्वाद आलेला आहे. मला नवीन नवीन ट्राय करायला खूप आवडतो. तर मी माझ्याच अंदाजाने, माझ्याच मताने मी काही ॲड करत असते, मसाले किंवा इतर गोष्टी. त्यामुळे अगदी चविष्ट झालेलं आहे. आणि असं जर तुम्ही मुलांना खाऊ घातलं ना, ते अजिबात नाक मुरडणार नाहीत. भोपळा खायला किंवा नाचणी खायला, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, कोणतंही ते खायला नाक मुरडणार नाहीत जर असं तुम्ही बनवून दिलं. छान. अगदी सुंदर झाले. तर तुम्ही नक्की बनवून बघा. पूर्वीपासून आपल्याकडे खातात मिलेट्स, पण आता तर जगभरामध्ये मिलेट्सचे पाकिट विकत आहेत ऑनलाईन सुद्धा, आणि आता अमेरिकेमध्ये सुद्धा. तर तुम्ही, आणि आपण बाजरी, ज्वारी तर
आपले आजी आजोबा आई वडील खातच आलेत, हो की नाही, आपण सुद्धा. पण हल्लीची मुलं नको म्हणतात. माझा लहान मुलगा खात नाही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी. मग असं काही करून दिलं की तो पटापट खातो आणि म्हणतो अजून दे मम्मा, अजून दे. आत्ता सुद्धा मम्मा मी माझं माझं बनवून घेतो. अरे थांब, मी त्यांना दाखवते आणि हे आहेत मी केलेले भरपूर, यातलं तू खा. चला, त्याला भूक लागली, आपण आता त्याला देऊया. आणि माझीही तर तुम्ही हे नक्की बनवून बघा. खूप असे टेस्टी बनवून तयार होतात, खूपच छान. तुम्ही एक मात्र तुम्ही कापड जे आहे ते ओलं करून घ्यायचं आहे, ती टीप लक्षात ठेवायची. आणि गोळा घ्यायचा आहे, कसं थापायचं आणि कसं पसरवायचं ते तुम्हाला मी दाखवलंच आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा. कोणत्याही साईजमध्ये तुम्ही हे बनवू शकता. आणि तूप आवडत नसेल, जे विगन असतील ते तूप न वापरता ऑइल वापरू शकता. आणि ऑइल पण ज्यांना अवॉइड केलं असेल ते असंच बनवून खाऊ शकतात, तरीसुद्धा ते टेस्टी लागतं. तर तुम्ही हे नक्की नक्की बनवून बघा. खूपच सुंदर असा वास येतोय. कसुरी मेथी घातली ना, त्यामुळे अजून जास्त टेस्ट येते आज. तर तुम्ही नक्की बनवून बघा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. आणि माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.